सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे रामनवमी उत्सवाची। देशभरामध्ये उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येते। उत्तरेतल्या अयोध्येपासून ते दक्षिणेच्या रामेश्वरम पर्यंत रामजन्माचा हा उत्सव सगळीकडे साजरा करण्यात येतोय। राज्यात रामनवमीचा हा उत्साह पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। मुंबई, नाशिक, नागपूरसह राज्याच्या विविध भागातल्या राममंदिरामध्ये असं भक्तिमय वातावरण आज पाहायला मिळतंय। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजप संदर्भातली। भाजपचा 46वा स्थापना दिवस आज आहे आणि या स्थापना दिनानिमित्तानं भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या वाढत्या तापमानाची। हवामान विभागानं तापमान वाढीचा इशारा दिलाय। पुढच्या 48 तासात उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं जाणार आहे अशी एक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान राज्यात उष्माघाताच्या 30 रुग्णांची नोंद झाली आहे आणि 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांचीही नोंद झाली आहे। परभणी, गडचिरोलीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे।